नाशिकच्या धात्रक फाटा भागामध्ये खड्ड्यात अडकलेली स्कूल बस स्थानिकांनी बाहेर काढलेली आहे। 35 ते 40 विद्यार्थी या स्कूल बसमध्ये होते। पावसामुळे चालकाला अंदाज न आल्याने बस खड्ड्यात अडकलेली होती आणि त्यानंतर स्थानिकांनी प्रयत्न करून ही स्कूल बस अखेर बाहेर काढलेली आहे। या स्कूल बसमध्ये 35 ते 40 विद्यार्थी होते, मात्र बराच वेळ ही स्कूल बस अडकून बसली होती। शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, ही बस किती वेळ अशा रीतीने अडकून बसलेली होती आणि यामागचं कारण काय? हे रस्त्यांची अवस्था अशी नेमकी का झालेली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर काल नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे आणि एकूण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत। त्यामुळे रस्त्यांवर जे पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना कुठेतरी हे सगळा अंदाज येत नसल्याने अशा अनेक ज्या घटना आहेत त्या ठिकाणी घडत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि धात्रक फाटा परिसरामध्ये देखील आपण जर बघितलं तर एक स्कूल बस त्यामध्ये जवळपास 35 ते 40 हे विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि ती स्कूल बस एका खड्ड्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती अडकल्याची घटना घडलेली आहे। मात्र तत्काळ स्थानिकांनी आणि आजूबाजूचे जे त्या ठिकाणी स्वयंसेवक होते, परिसरामध्ये काही ठिकाणी जे विकास कामं सुरू आहेत त्या ठिकाणी जे वॉर्डन नेमलेले होते त्यांच्या मदतीनं खरं तर ही स्कूल बस बाहेर काढण्यात आलेली आहे। मात्र एकूणच नाशिकमध्ये सर्वत्र अशा पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झाली आहे। त्यामुळे एकूणच नाशिकमधल्या संपूर्ण ज्या रस्त्यांचे कामं सुरू आहेत त्यावर नाशिक महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणात जे दुर्लक्ष होत आहे आणि त्याचा मोठा मनस्ताप जो आहे तो अशा पद्धतीने नाशिककरांना सहन करावा लागत असल्याचं चित्र आपल्याला नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे। धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।